सरनाईक. सभापती महोदय, समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभाग यांचे नवीन सेवा प्रवेश नियम रद्द करून शासनाने दिव्यांग कल्याण विभागातील अधिकारी पदे प्रतिनियुक्तीने भरण्याऐवजी MSW पात्रतेवर आधारित भरण्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा आहे. मान्य सभापती महोदय, शासन निर्णय 15 ऑक्टोबर 2024 रोजी समाज कल्याण व दिव्यांग कल्याण यांच्या आस्थापनेवरील सेवा प्रवेश नियम सुधारणा करून जी पदे BSW/MSW वर आधारित भरली जात होती त्या पदांना कोणत्याही शाखेची पदवी अशी पात्रता करण्यात आलेली आहे. मान्य सभापती महोदय, सदर पदे ही MSW वर आधारित आहेत व या पदांकरिता कोणतीही पदवी अशी पात्रता करून शासनाने MSW परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. सन्मान्य सभापती महोदय, यापूर्वी आदिवासी विभाग, महिला व बाल कल्याण विभाग आणि कामगार कल्याण विभाग यासारख्या विभागातील MSW वर आधारित असणारी महत्त्वाची पदांची पात्रता ही कुठल्याही शाखेची पदवी अशी केली आहे. शासनाने एकीकडे नवीन सेवा प्रवेश नियमात बदल केलेला असून दुसरीकडे 10 जानेवारी 2025च्या पत्रानुसार दिव्यांग कल्याण विभागातील प्रादेशिक दिव्यांग कल्याण अधिकारी व जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी पदासाठी समाविष्ट वेतन श्रेणी असणाऱ्या MSW पात्रधारक अधिकाऱ्यांनाच प्रतिनियुक्तीवर देण्याचे पत्राद्वारे आदेश दिलेले आहेत. सभापती महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करतो की नवीन सेवा प्रवेश नियम तात्काळ रद्द करून MSW वर आधारित दिव्यांग कल्याण विभागातील प्रादेशिक दिव्यांग कल्याण अधिकारी, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ही पदे जाहिरात प्रकाशित करून शासनाने लवकरात लवकर भरावी व MSW धारकांना विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद.